नमस्कार। 12 जुलै 2022 रोजी महाराष्ट्रात विधान परिषद निवडणूक झाली आणि विधान भवनात या निवडणुकीचा निकाल लागत असतानाच एकनाथ शिंदेंनी शिवसेनेतील आमदार आणि मंत्र्यांना घेऊन थेट सुरतकडे प्रयाण केलं होतं। शिवसेना पक्षात मोठं बंड झालं। उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून पाय उतार व्हावं लागलं आणि महाराष्ट्रात सत्ता पालट होऊन भाजपच्या मदतीने एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या शिवसेनेतील आमदारांनी राज्यात सत्ता स्थापन केली होती। एकनाथ शिंदे बंड करून मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले। हे सत्तानाट्य घडत असतानाच दुसरीकडे न्यायालयात शिवसेना पक्ष कोणाचा यावरून जोरदार खडाजंगी सुरू होती। अखेर उद्धव ठाकरेंच्या हातून शिवसेना हा मूळ पक्षही गेला आणि धनुष्यबाण हे चिन्हही गेलं। एकनाथ शिंदेकडे मूळ शिवसेनेची सूत्रही गेले। तर 2022 पासून राज्यात एकनाथ शिंदेंचं सरकार काम करत आहे। मात्र या घडामोडी घडत असतानाच शिंदे गटातील काही नेत्यांनी आम्ही शिवसेनेत बंड का केला किंवा का करावं लागलं याचे अनेक कारणं सांगू लागले। ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं म्हणून बंड केलं, तर अजित पवार आमदारांना निधी देत नव्हते म्हणून बंड केलं, असे अनेकानेक कारणं शिंदेचे नेते सांगत होते। एवढंच काय तर महाविकास आघाडी सत्तेत असताना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला खोट्या गुन्ह्यात अडकवून अटक करण्याचा प्रयत्न केला होता, असा गंभीर मोठा आरोप देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंवर केला होता। महत्त्वाचं म्हणजे शिवसेनेत ठाकरे शिंदेवर अन्याय करत होते, तसेच नेहमीच त्यांना डावललं जात असल्यानेच शिंदेंनी शिवसेनेत बंड करून शिवसेना पक्ष फोडून आपल्या ताब्यात घेतला, असं देखील काही शिंदे गटातील नेते तसेच भाजपचे नेते नेहमीच सांगत असतात। मुळात खरंच ठाकरेंनी शिंदेवर अन्याय केला का याचं उत्तर शिंदेंनीच व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमधून दिलं आहे। काय आहे तो व्हिडिओ बघूयात। एक सर्वसामान्य शिवसेनेचा कार्यकर्ता, शाखा प्रमुख, ते राज्याचा मंत्री, त्यानंतर शिवसेनेचं सगळ्यात मोठं जे पद असतं शिवसेनेमध्ये, आपल्या उद्धव साहेबांच्या सोबत ज्यांना पक्षप्रमुखांच्या सोबत काम करण्याची संधी मिळते, ते नेतेपद देखील आज मला मिळालं आहे। हा जो काही सन्मान माझा झालेला आहे, हा आपण गौरव केला आहे, तो मी आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी अर्पण करत आहे। या ठिकाणी होतो आणि मला जेव्हा शिवसेना प्रमुखांनी उद्धवजींनी जिल्हा प्रमुख पदाचा जेव्हा निर्णय घेतला, त्यावेळेस मी श्रीकांतच्या आईला विचारलं, मी हे पद जे देत आहेत ती जबाबदारी स्वीकारू? त्यांचा आता आदेश आपल्याला आलेला आहे। म्हणाले, नाही, बेशक त्यांना आपल्याला जी संधी मिळाली आहे, जबाबदारी दिली आहे, ती निर्णय घेतला आहे, त्याला आदेश मानून आपण ते स्वीकारायचं। पण मी त्यांना सांगितलं, तुम्हाला आता मी जास्त वेळ देऊ शकणार नाही। आणि हसत हसत सगळ्यांनी परवानगी दिली आणि मला कधी कुठल्याही कामामध्ये कधी घरातली कटकट वगैरे काय नसते, त्यामुळे तुलाही दिल लहान होता, त्याने देखील कधी कटकट केली नाही। त्याने माझं काम बघून मला वाटलं नव्हतं तो खासदार होईल, तो डॉक्टर झाला, माझी इच्छा होती त्याने डॉक्टर व्हावं, मोठं व्हावं, परंतु उद्धव साहेबांनी आदेश दिला आणि त्याला खासदारही करून टाकलं आणि तो खासदारही झाला। हे कधी झालं ते कळलंच नाही। हे सगळं घडले शिवसेना आणि 4 अक्षरांमुळे। मातोश्री देखील अनेक कटू प्रसंगामध्ये, अनेक आयुष्यामध्ये माझ्या चढ उतार आले, त्यावेळेस मातोश्री खंबीरपणे माझ्या मागे उभी राहिली। उद्धव साहेब असतील, रश्मी वहिनी असतील, यांनी अगदी कुटुंबातल्या सदस्यासारखं मला प्रेम दिलं, हे मला कधी विसरता येणार नाही। आणि म्हणून आज जे यश बघतोय आपण, या यशामध्ये फार सगळ्यांचा त्याग आहे, सगळ्यांचे कष्ट आहेत, मेहनत आहे, त्याशिवाय हे यश कदापि शक्य नव्हतं।